पूर्णा हादरला. थरारक खून प्रकरणातील आरोपींना अवघ्या 4 तासात पेड्या. परभणीच्या पूर्णा शहरातून यावेळीची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी. पूर्णात आज सकाळी झालेल्या थरारक खून प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 4 तासात छडा लावला. गुन्हेगारांनी पोलिसांना दिलेलं आव्हान परभणीच्या खाकीनं धुळीस मिळवलंय. आरोपींच्या मुसक्या आवळल्यात. आज सकाळी पूर्णा शहरात जुन्या भांडणाच्या वादातून एका इसमाचा निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं. घटनेचं गांभीर्य ओळखताच परभणीचे पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी तात्काळ ऍक्शन मोडमध्ये येत स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जायभाय, पोलीस अंमलदार महेश कवठाळे, राहुल परसोडे, सचिन भदरगे, माणिक वाघ, दिलीप निलपत्रेवार, शरद सावंत, हनुमान ढगे, दीपक मुदिराज, रफिक चालक, सूर्यकांत सातपुते, चालक साने यांची पथक एलसीबीच्या पथकानं तात्काळ घटनास्थळ गाठलं. पथकानं परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारीक तपासणी केली आणि आरोपींची ओळख पटवली. आरोपी नांदेडच्या दिशेने पळून गेल्याची पक्की माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळतात पोलिसांनी थेट नांदेड गाठलं. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच एलसीबीच्या पथकानं त्यांच्यावर झडप घालून त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या गणेश चंद्रकांत घोरपडे आणि रमेश गंगाधर घोरपडे यांची कसून चौकशी केली. पोलिसांच्या खाकीचा इंगा दाखवताच त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरूनच हा खून केल्याची कबुली दिली. गुन्हा घडल्यापासून अवघ्या 4 तासांच्या आत गुन्हेगारांना नांदेडमधून हुडकून काढणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. तुर्तास दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी पूर्णा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. जनता न्यूज 24 ताससाठी पूर्णावरून आमचे प्रतिनिधी आशिष दयानंद मुंडे, समी अवधूत, जनता न्यूज 24 तास, पूर्णा.